नमस्कार. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की जानकी ऐश्वर्याला घरातील सर्व कामं शिकवत असते. परंतु नाना म्हणत असतात की त्या ऐश्वर्याला काहीही येणार नाही. जानकी तिला किचनमध्ये बोलवते आणि म्हणत असते की आज तुला मी स्वयंपाक करायला शिकवणार आहे. इथे ऐश्वर्या म्हणत असते की हो, मला आहे ना स्वयंपाक येत नाही, पण मी ब्लॅक कॉफी, नूडल्स वगैरे असं काही पदार्थ आहेत ते मी बनवू शकते. जानकी म्हणत असते की अगं, मला असं वाटतं की प्रत्येकाला स्वयंपाक हा आलाच पाहिजे किंवा पुरुषांना देखील आला पाहिजे, असं ती म्हणत असते. आणि तिला ती पीठ मळायला सांगत असते. ती म्हणत असते की तुझ्याकडनं सुरुवातीला चुका होतील, परंतु मी तुला चांगलं गाईड करेन. सारंग तेथे खिडकीमध्ये उभं राहून ऐश्वर्याला बघत असतो आणि तिला सगळ्या गोष्टी आहेत त्या सांगत असतो. पीठ कसं मळायचं वगैरे ते. तिला खूप घाम आलेला असतो, त्यामुळे त्याला खूप काळजी वाटते. तो तिच्यासाठी फॅन घेऊन आलेला असतो आणि त्याच वेळेला त्याला शॉक लागतो. तो जोराने ओरडतो. जानकी त्याला वाचवते. नाना खूप चिडतात. ते म्हणत असतात की अगं जानकी, तुला मी सांगितलं ना, हिला काहीच येत नाही, त्यामुळे तिला शिकवून काहीही फायदा नाही. परंतु जानकी म्हणते की अहो नाना, हळूहळू ती शिकेल. परंतु नाना खूप चिडलेले असतात. ते म्हणत असतात की माझ्या सारंगला आज काही झालं असं तर. अशा पद्धतीने घरातील सर्वजण ऐश्वर्यावर नाराज असतात.